सूर्यास्त झाला आहे। मी राजपुरोहितांच्या आश्रमात जाऊन येतो। हे बघ विक्रमा, ते सांगतील तशी पूजा कर। होय माते। आणि कसलेही आडेविडे घेऊ नकोस। काळजी नसावी। तुझी प्रार्थना श्री शनिदेवांपर्यंत पोहोचावी, म्हणजे सारे काही सार्थकी लागेल। माझ्याकडून अशी चूक कधी होत नाही, पण ज्ञानसभेच्या बाबतीत कसं काय चुकलं तेच समजत नाही। ती वेळच तशी होती विक्रम। विक्रमा, माझ्या मनात एक शंका आहे। तुम्हाला जे वाटतं आहे ते विचारा। वेताळ येऊन तुझे प्राण घेणार असे तू म्हणाला होतास। आम्हाला तुझी खूप चिंता होती। तो भेटला एकदा, पण तेही लांबून। त्याचं असं म्हणणं होतं की तो प्रश्न त्याच्याकडून कोणीतरी वधवून घेतला। कोणी? बहुतेक शनिदेवांनी। येतो मी। आता काय म्हणायचं याला? राजगुरू कधी येणार आहेत? संदेश आला का त्यांचा? उद्या येत आहेत। काय म्हणणं आहे त्यांचं? मी त्यांना पूर्ण विषय कुठे सांगितलाय। मला वाटलं त्यांनी तुम्हाला काही सांगितलंय। रेवती, आता पद्मसेनेसमोर विवाहाचा विषय काढणं अवघड झालंय। असं का म्हणता आहात तुम्ही? आपण विक्रमादित्य यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव पाठवलाय, पण त्यांच्या राज्यामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे। अशा वेळी त्यांच्या दृष्टीने आपल्या या विवाहाच्या प्रस्तावाला काय मूल्य असणार आहे? अहो, तुम्ही असं अचानक तिकडून नकार आल्यासारखं का बोलायला लागला आहात? मी वस्तुस्थिती सांगतोय। आपण मला बोलवलं पिताश्री? हो, उद्या सकाळी राजगुरू येत आहेत। आपण त्यांच्याकडनं विक्रमादित्य यांच्या आयुष्यात काय घडलंय त्यावर आणि आपल्या विवाहाच्या प्रस्तावावरती बोलूयात आणि सगळं समजून घेऊयात। हो, पण मी उज्जैन नगरीतील संदेश येईपर्यंत प्रतीक्षा पाहायला तयार आहे। राजन, आपले स्वागत आहे। कृपया आसन ग्रहण करावे। राजन, माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे त्यावरून एकच सांगेन की पूजा हाही उपायच आहे। शेवटी भाव महत्वाचा। तुम्ही श्रद्धेनं शनिदेवांना प्रार्थना करा, ते तुमचं ऐकतील। गुरुदेव, आपण जे सांगता आहात ते समजत आहे मला। मी प्रयत्न करतो। ही झारी घ्या, त्यात तेल आहे। त्यानं तुम्ही अखंड अभिषेक करत राहा। मी मंत्र म्हणत राहीन। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरम्। विक्रमादित्य, आता मी तुझ्या राशीत आलो आहे।
याची चाहूल तुला लागावी म्हणून काही संकेत तुला देतो. त्यातलाच हा एक. तू तुझ्या विजयाचं प्रतीक असलेला जो स्तंभ उभारला होता तो मी पाडला. खूप नुकसान नाही झालं, पण ही खून आहे. विजयस्तंभ पडला म्हणजे काय त्याचा विचार तू कर. महाराज, महाराज, महाराज. वार्ता चांगली नाही. माझी ऐकण्याची तयारी आहे. विक्रमा, विक्रमा, बाहेरून कसला गोंधळ ऐकू येतोय? तेच सांगायला आलोय महाराज. सांगा प्रधानजी. महाराजांनी राजधानीत उभा केलेला विजयस्तंभ कोसळला. अचानक कोसळला. कारण समजलं नाही. ज्यांनी तो कोसळताना पाहिला त्यांनी काही सांगितलं असेल ना? जसा डोळ्यासमोर आहे तसाच कोसळला इतकंच सांगतायत. जीवितहानी नाही, सुदैवाने कोणी गेलं नाही. विक्रमा, ह्याचा आपण अर्थ काय घ्यायचा? या प्रश्नांची उत्तरं ज्ञानसभा आणि शनिदेव यांच्या जवळच येऊन थांबतात. म्हणजे शनिदेवांमुळे हे सगळं घडलं? हो, ही त्यांच्या येण्याआधीची चिन्ह आहेत असं मला वाटतं आहे. यावर आपल्याला काहीतरी विचार करायलाच हवा. असेच जर का सुरू राहिले तर कसे होईल? महाराज, आपण एकदा राजपुरोहितांशी बोलावं असं मला वाटतं. मीही हेच सांगणार होते. नाही, मला आधी नगरात जायचं आहे, जिथे मी उभारलेला विजयस्तंभ पडला आहे. चला प्रधानजी. किती अभिमानाने, गर्वाने हा विजयस्तंभ उभारला होता. तो असाच पडला. इथल्या लोकांशी माझं बोलणं झालं. प्रत्यक्ष ज्यांनी स्तंभ पडताना पाहिलं त्यांनी सांगितलं की त्यावेळी त्याच्याजवळ कोणीही नव्हतं. याचा अर्थ हा घातपात नाही. तसं कोणी धाडसही करू शकत नाही. हे मी केलं आहे विक्रमादित्य. मला अजूनही हे समजत नाही, हे असं कसं घडलं? महाराज, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण ह्याकडे खूप गंभीरपणे पाहून काहीतरी उपाय करावा. हे जे काही सुरू आहे ते योग्य नाही असं मला जाणवतंय. तुम्हाला काय म्हणायचं आहे प्रधानजी?
शनिदेवांचा तर प्रकोप नसेल ना? का असेल? त्यांचा राग तर माझ्यावरती आहे ना. मग हे तुझ्या अहंकाराचं प्रतीक होता तो विजयस्तंभ. विजयाच्या उन्मादात बांधला होता तो. मी पहिला आघात तिथे केला विक्रमादित्य. महाराज, कृपया आपण इथून निघता का? प्रधानजी, राजपुरोहितांच्या आश्रमात जा. त्यांना राजवाड्यात घेऊन या. त्यांना सांगा मला अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. होय महाराज. विक्रमादित्य, तू वाईट नाहीस. 32 गुण आहेत तुझ्यात. तू एक श्रेष्ठ व्यक्ती आहेस. पण एक चूक झाली, ती खूप मोठी होती. पद्मसेना, राजगुरू काय सांगतील यावर काय करायचं हे ठरेल. मला ठाऊक आहे, जे काही घडेल सगळं चांगलंच घडेल. शुभ घडेल. तसंच घडावं पद्मसेना. मी आपल्याला सगळं सांगितलंय. आता आपण या एकूण परिस्थितीवर उपाय सांगावा. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. राजकन्या पद्मसेनेला राजा विक्रमादित्य सोबतच विवाह करायचा आहे. त्याने कधी विक्रमादित्यांना पाहिलंय का? नाही. ज्यांना कधी पाहिलं नाही, ज्यांना कधी ऐकलं नाही, अशा व्यक्तीसोबत आपला विवाह व्हावा असं त्यांना वाटतंय. म्हणजे राजा विक्रमादित्य सोबत काहीतरी ऋणानुबंध आहे. उज्जैन नगरीत जे घडलं ते सामान्य नाही. राजा विक्रमादित्य यांची राशी कन्या आहे आणि त्यांच्या राशीत श्री शनिदेव यांनी प्रवेश केलाय. हो, हित का उभा आहे ती तुम्ही? झालं की आता पडला की तो खांब. काही काम बिम आहे का नाही तुम्हाला? अव या भगवंतानं ज्याला त्याला आपापली कामं दिलेली आहे ती, ज्यानं त्यानं ती करावी. कसं आहे, श्रीकृष्णानं बी आपल्याला सांगितलेलं आहे काय? कर्म करा, आहे का नाही? सांगितलेलं आहे ना. कसं आहे, तुमच्या राजाच्या अहंकाराचं प्रतीक होतं ते. पडलं. होय, कोण रे तू आणि कुठला? आमच्या राजा विरुद्ध का बोलतोय? तुमचा राजा त्यो परमात्मा भगवंत. वेळ वाया घालू नका. काळ उभाय मोर.
अहो किती आले किती गेले. याचा अर्थ काय आहे? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात श्री शनिदेव येतात, पण इथे परिस्थिती जरा वेगळी आहे. राजा विक्रमादित्य यांनी श्री शनिदेवांचा अपमान केलाय. त्यामुळे त्यांना पुढची 7.5 वर्ष श्री शनिदेवांच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. क्षमा करा गुरुदेव, पण मी एक विचारू का? निसंकोच विचार. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठीच मी इथे आलो आहे. आमच्या विवाहाचा योग दिसतो आहे का? पद्मसेना, श्री शनिदेव यांनी राशीत प्रवेश केला तरी ते तुमचं शुभच करतात. परंतु इथे निर्णय तुझा असणार आहे. तू प्रतीक्षा केलीस तर हा विवाह होऊ शकतो. गुरुदेव, पण पुढील 7.5 वर्ष? हो, पण तुम्ही एक विसरू नये, पद्मसेना ही एक शिवभक्त आहे आणि तिच्यावर श्री महादेवांची कृपा आहे. श्री शनिदेवांचे गुरु आहेत श्री महादेव. तेव्हा मला माझं ज्ञान सांगत आहे की ह्या काळात पद्मसेना आणि विक्रमादित्य यांची गाठभेट होईल. श्री शनिदेव अत्यंत प्रेमळ आहेत. ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, पण त्यासाठी धीर, संयम हवा. गुरुदेव, आत येऊ? या प्रधानजी. शुभम भवतु. राजधानीत एक अशुभ घटना घडली आहे. विजयस्तंभ पडला. हो, महाराज आणि मी तिथे जाऊन आलो. महाराजांनी आपल्याला बोलवलंय. कशासाठी? त्यांना आपल्याशी बोलायचं आहे. आता बोलून काय उपयोग आहे प्रधानजी? तुम्ही असे का बोलत आहात हे समजतंय मला. महाराजांनी आपण दिलेले सल्ले ऐकले नाहीत हे ठाऊक आहे मला, पण आता आपण यावं अशी मी प्रार्थना करतो. येतो. अजून काही म्हणाले का राजगुरू? त्यांना जे सांगायचं होतं त्याने ते स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत सांगितलंय. आता आपण काय करायचं हा प्रश्न आहे. अजून एक संदेश पाठवायचा का त्यांच्याकडे? मुळीच नाही. विक्रमादित्य आणि पद्मसेना यांचा विवाह होईल ही आशा सोडून देऊयात. पिताश्री, तुम्ही हे काय म्हणता आहात? आता काय कळायचं बाकी राहिले? प्रत्यक्ष श्री शनिदेवांचा ज्यांनी अपमान केला त्याचे काय होईल याची कल्पना कर, म्हणजेच समजेल. परंतु त्यांचं उत्तर येईपर्यंत मी प्रतीक्षा करेन, आणि जर त्यांचा नकार आला तर मी आजन्म अविवाहित राहीन. हा शुद्ध वेडेपणा आहे. मी असं होऊ देणार नाही. आत्ताच सगळं ठरवलं पाहिजे का?
आपण बोलूया ना नंतर. मी पद्मसेनेसाठी योग्य वर शोधणार असं ठरवलंय. मनुष्य आयुष्य जगत असताना तो एकटा नसतो. त्याच्या सोबत असतात त्याची कर्म, त्याचं संचित. ती केवळ या जन्मीची नसतात, तर जन्मोजन्मीची असतात. सामान्य दृष्टीला ती दिसत नाहीत, पण ती असतात. कारण असल्याशिवाय काही घडत नाही.